देशभरातील शैक्षणिक स्थिती मांडणाऱ्या असर या सर्वेक्षणामधून यंदाही राज्यातील शैक्षणिक दुर्दशेचं दर्शन घडलंय। 12वीच्या स्तराचं शिक्षण घेणं अपेक्षित असलेल्या साधारण 68% विद्यार्थ्यांना भागाकारही करता आलेलं नाहीये। दुसरीच्या स्तराचा मराठीतील परिच्छेद जवळपास 21% विद्यार्थ्यांना वाचता आला नाही। इंग्रजीमध्ये सोपी वाक्य सुमारे 39% विद्यार्थ्यांना वाचता आली नाही। शैक्षणिक प्रवाह, विद्यार्थ्यांच्या शाखा निवडीसाठीचा कल याचीही पाहणी करण्यात आली असून कौशल्य विकास अभ्यासकांना विद्यार्थ्यांचं प्राधान्य नसल्याचं दिसून येत आहे। 1200 घरांना भेट देऊन सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे। असर ही देशव्यापी सर्वेक्षण प्रथम एज्युकेशन फाउंडेशन तर्फे हा सगळा अहवाल तयार करण्यात आला आहे। आणि दरम्यान यावरती ज्येष्ठ शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी यांची प्रतिक्रिया आलेली आहे, आपण पाहूयात। 9वी ते 12वीच्या जवळपास 25% मुलांना दुसरीचा परिच्छेद वाचता येत नाही, हे अत्यंत धक्कादायक आहे। पण त्याहीपेक्षा धक्कादायक हे आहे की हे विद्यार्थी 1ली ते 8वीला प्रत्येक वर्गात पास होत गेलेले आहेत आणि 11वी-12वीला असलेले मुलं तर चक्क बोर्डाची परीक्षा पास झालेले आहेत। म्हणजे दुसरीचा परिच्छेद न वाचणारी मुलं बोर्डाची परीक्षा पास होऊ शकतात, हे अत्यंत अनाकलनीय आहे। आणि म्हणून सरकारनं आता केवळ असरच्या अहवालावर तात्कालिक प्रतिक्रिया न देता महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व शाळांमध्ये मुलांची वाचन, लेखन आणि गणन याची एक छोटीशी सर्वेक्षणासारखी परीक्षा घेतली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।